तर हाय, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मला सकाळी 5 वाजता स्टार्ट करायचं होतं, पण उठलो आणि असं वाटलंय की थोडं 5-10 मिनिटं झोपू. त्या 5-10 मिनिटं झोपण्याच्या चक्करमध्ये मी उठलोय 6:30 वाजता आणि आता 6:15ला चालू करतोय मी. 7:20 काहीतरी झाले, तर 7:20ला काम चालू झालं. तर मला वाटतं की आपण जर सकाळी एकदा उठलो, माझ्यासोबत बऱ्याच वेळा असं झालं की ज्यावेळेस पण असं उठलोय थोडं झोपायला म्हणून परत झोपलो, तर नंतर मग 7 वाजता 8 वाजताच उठलोय. पण विषय काय होतं ना मित्रांनो, आपण जर 7-8 वाजता कामाला गेलो ना, माझ्यासोबत तर होते, काम करायची इच्छा होत नाही, कारण की सकाळी सकाळी थोडेफार पैसे लवकर होऊन जातात. नंतर मग ते एक बॉडी पण गरम होते, रुटीन मध्ये येऊन जातं काम. तर असा विषय आहे. तर त्यामुळं आता कंटाळा करून जमणार नाही, कामाला तर जावंच लागणार आहे. सीएनजी कमी आहे, सीएनजी भरून घेतो मुंडवा चौकात, त्यानंतर परत आपण कामाला चालू करू. बरं, तुम्ही असंच कंटिन्यू समोर व्हिडिओ बघत राहा. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की दादा तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ का बरं नाही टाकत, तर मी ट्राय करतोय कंटिन्यू टाकायचे. तर बघूया तुमचा सपोर्ट कसा आहे. तुमचा सपोर्ट असला तर नक्कीच रोज रोज व्हिडिओ येतील मित्रांनो. तर हे बघा, आता आपण चाललोय मुंडवा चौकामध्ये सीएनजी भरायला. तर व्हिडिओ असा समोर बघत राहा मित्रांनो, कंटिन्यू तुम्ही. तर मित्रांनो, मी बाणेरला ट्रिप घेऊन आलोय आता एक. पण मित्रांनो, त्याआधी मला एक सांगायचं आहे की मी ट्रिप तर बाणेरला घेऊन आलोय, पण विषय काय आहे ना की त्या कस्टमरला पिकअप केले. कस्टमरनं OTP सांगितलं, मी OTP टाकलाय. पण OTP टाकल्यानंतर विषय, बरेच कस्टमर असे OTP टाकल्यानंतरच गोंधळ करतात. OTP टाकला आणि म्हणते ह्या रोडला घ्या त्या रोडला घ्या. परत मला माझ्या एका फ्रेंडला पिकअप करायचे, त्यांची तब्येत बरोबर नाही आहे. तर मी म्हटलं की त्यांना, मॅडम असं मी पिकअप नाही करू शकत, तुम्हाला स्टॉप ॲड करावा लागेल. तर मग मी त्यांच्याकडून स्टॉप ॲड करून घेतला, नंतरच पिकअप केले. कारण की विषय काय आहे ना, तेवढेच आपले पैसे वाढतात. ठीक आहे, 1 किलोमीटर असो, 1.5 किलोमीटर असो, 500 मीटर असो, काय हरकत नाही. पण लिगली तुम्ही राईड बुक केली एका व्यक्तीसाठी, तर त्याच व्यक्तीला घेऊन जाणार. ठीक आहे बाबा, रोडवर असेल, चालता चालता रोडवर असेल तर ठीक आहे, पण तरी पण ते लिगल नाही आहे. पण जर तुम्ही बोलसाल की एवढं मोठं ट्रॅफिक असते, त्या ट्रॅफिकमध्ये इकडं घ्या तिकडं घ्या, परत याला पिकअप करू त्याला पिकअप करू, परत त्यांचे ड्रॉप लोकेशनला तेच सुचले की इथं सोडा तिथं सोडा, तर हे आपण असं करू शकत नाही. आणि तसंच करत आलो तर आधीच इथं ट्रॅफिकमध्ये गाड्या चालू चालू इथे गुडघ्याची वाट लागली. आणि परत यांना असं फ्री ऑफ कॉस्टमध्ये परत ते एवढं गाडीमध्ये बोलत होते की मी कॅबशिवाय फिरतच नाही, असं आणि तसं, बस कोण फिरणार हे ते. आता ह्या लोकांना सगळं एकदम कमी पैशामध्ये कॅब भेटते, तर मग हे असं होणारच. तर मला वाटतं की त्यांचं म्हणणं होतं की, मी हे का बरं सांगतोय, त्यांचं म्हणणं होतं की सगळे ड्रायव्हर आम्हाला असे पिकअप करतात. आता मी तर बोललो की नाही, असे ड्रायव्हर करू शकत नाही. नवीन कोणी असेल त्यांनी पिकअप केलं असेल तर मला हेच म्हणायचं मित्रांनो, असं पिकअप बिलकुल करू नका. स्टॉप ॲड करायला लावा. तुम्हाला माहीत नसेल स्टॉप कसा ॲड करायचा, कुठल्या कुठल्या कस्टमरला माहीत नसते स्टॉप कसा ॲड करायचा, तुम्ही यूट्यूबला रील बघा, ChatGPTला सर्च करा की स्टॉप उबेरमध्ये कसं ॲड करायचं, डेस्टिनेशन कसं चेंज करायचं. तर ह्या गोष्टी शिकून घ्यायला पाहिजे. आपला बिझनेस आहे तर आपला लॉस झाला नाही पाहिजे. 10 रुपये असो 20 रुपये असो, ते वाढले पाहिजे. पण ठीक आहे, एक माणुसकी नात्यानं आपण रोडवर असं तर पिकअप करू शकतो, पण गल्लीमध्ये ट्रॅफिकमध्ये इकडं तिकडं गाडी टाकू शकत नाही आपण. तर असा विषय आहे मित्रांनो. ह्या गोष्टी आपण व्यवस्थित सांभाळूनच बिझनेस केला पाहिजे. त्यांचं म्हणणं होतं की सगळेच जण घेऊन जातात, तर असं नाही करायला पाहिजे. मला असं पर्सनली वाटतं. तुमचं याच्यावर काय मत आहे नक्कीच कमेंट करून मला सांगा. आता मला बाणेरवरून एक रिझर्वेशन आहे, तर मी चाललोय आता मित्रांनो एअरपोर्टला. आता वाजले 9:30 आणि आपण 10:30पर्यंत एअरपोर्टला पोहोचणार. तर बघा मित्रांनो, एअरपोर्टला ड्रॉप केले आणि त्या एअरपोर्टला ड्रॉप केल्यानंतर आपल्याला आता इथं थोडा रेस्ट घ्यायचा विचार आहे, कारण की 11 वाजता फ्लाईट आहेत. तर त्याच्यामधून जर आपल्याला एखादी चांगली ट्रिप भेटली तर बघू, नाही तोपर्यंत आधी एखादी ट्रिप पडली तर बघू. मग आणखी आपल्याकडे वेळ आहे थोडा. तर आता जातो. एअरपोर्टला आलो की मला चहा प्यायला खूप आवडतं. गोकुळ दुधाचा चहा भेटतो एका ठिकाणी, भारी चहा लागतो. तर आता पडतोय मी एअरपोर्टच्या बाहेर आणि फ्रेश वगैरे होतोय थोडा एअरपोर्टला. तर आता चहा घेतो, इथून आधी बाहेर पडतो. तर आलोय मित्रांनो, हे बघा बाहेर आलोय. आता लावतो तिथं पार्किंग मध्ये गाडी एअरपोर्टला आणि चहा घेऊन टाकू आधी. हळू 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 भाऊ, हळू ठोकशील भाऊ.
कोण कुठून ठोकल काही भरोसा नाही. माझ्या एका मित्राचा फोन आला होता, मला रात्री फोटो पण पाठवले. तर मागून टाटा पंचवाल्यांनी ठोकले त्या माझ्या मित्राला. वॅगनर गाडी होती आणि वॅगनरचा तर सगळा खुळखुळ झालाय आणि समोर डिझायर होते ते भाऊ त्याला पण जाऊन झडकलाय. तर त्या वॅगनरची पण वाट लागली. सॉरी, समोर डिझायर होती, डिझायरची पण वाट लागली आणि वॅगनरची पण वाट लागली. आणि त्यानंतर पंचवाला जे ठोकले मागून, नवीन होता माझा मित्र, नवीन होता ड्रायव्हर तो आणि गाडी पण नवीन होती. तर पंचची बिल्ड क्वालिटी आता माहिती आहे, आता ट्रेंडिंगला चालू आहे सध्या. आणि पंचची बिल्ड क्वालिटी टाटाची गाडी आहे, तर बिल्ड क्वालिटी चांगली आहे. तर त्याचं फक्त बोनेट चपले म्हणते आणि बाकी वॅगनर आणि डिझायरचा सगळा खुळखुळा झालाय. तर असा विषय आहे. त्यामुळं गाडी खूप सांभाळून चालू लागतं. जर गाडी काही ठोकली वगैरे तर आपल्याला 15 दिवस महिनाभर आपला लॉस आहे. आणि जर कोणाचं एकदम अटीतटीवर सामना चालू असेल, म्हणजे EMI वगैरे खूपच जास्त असेल, एक दिवस पण नाही रेस्ट करू शकत, तर अशा व्यक्तीला खूप त्रास होतो. मेंटली हरासमेंट झाल्यासारखं होतं. तर त्या व्यक्तींनी खूपच व्यवस्थित गाडी चालवायला पाहिजे. सगळ्यांनी व्यवस्थित गाडी चालवायला पाहिजे. तर ज्या व्यक्तीचं बजेट टाईट आहे त्यांनी एक्स्ट्रा काळजी घेतली पाहिजे. जर असं काही झालं तर इन्शुरन्स तर आहे, पण शेवटी ते महिनाभर कामाला ब्रेक लागतं, कन्सिस्टन्सी ब्रेक होते, इन्कम थांबून जाते आणि माणसाचा मूड ऑफ होतो. त्यामुळं व्यवस्थित गाडी चालवणं खूप गरजेचं आहे. तर असंच कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण आलेलो आहे 7:30ला घरी आलेलो आहे, बऱ्यापैकी बिझनेस करून. उबेरच्या ऑफिसला गेलो होतो मित्रांनो, तिथं मीटिंग होती. मीटिंगसाठी आम्ही 8 ते 10 लोक गेलो होतो उबेरच्या ऑफिसला. आणि बाणेरला नाही का, मुंबई हायवेला तिथे गेलो होतो बाणेरला. तर तिथं झाले बऱ्यापैकी डिस्कशन, पण रेटबद्दल डिस्कशन झालं नाही. बाकीच्या म्हणजे त्यांनी कम्पॅरिझन करायला लागले बाकीच्या गोष्टीबद्दल. त्यांनी म्हणजे नाही का, ओलामध्ये काय चांगलं आहे, रॅपिडोमध्ये काय चांगलं आहे, तिकडं कस्टमर का बरं वळतात, आणि उबरमध्ये का बरं लोक म्हणजे डिमांड उबरमध्ये का कमी झाली, अशा बऱ्याच गोष्टी तिथं चर्चा झाल्या. आणखी 2-3 नवीन फीचर्स वगैरे आणायचे, ड्रायव्हरचे काय प्रॉब्लेम्स आहे वगैरे ते जाणून घेतले. पण याच्यावर काही होत नसते, पण याच्यावरून काही मार्ग काढला तर खूप चांगलं होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण आलेलो आहे बिझनेस करून घरी. तर आता मस्त जेवण करून थोडा आराम करायचा विचार आहे, नंतर रात्रीचं निघायचं आहे कामावर परत. आणि मित्रांनो, आज विशेष म्हणजे आज काय झाले ना, आज म्हणजे 1-2 लोकांनी मला ओळखले, अरे तुम्ही व्हिडिओ बनवता, ज्ञानी भाऊ वगैरे तुम्हाला ओळखतो नाही का. तर एअरपोर्टला एक दादा भेटले, परत एक मुंडवा चौकाला CNG पंपावर एका दादाने हात दाखवला, स्माईल केली. ओळखून घ्यायचं की आपल्याला ह्या माणसाने ओळखले. आणि खूप भारी वाटतं असे व्हिडिओ बनवत, त्यामुळे कोणतरी ओळखतंय आणि कोणतरी समोरून बोलतंय आपल्याला. तर चांगलं वाटतंय अशा वेळी. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण काम करून आलेलो आहे घरी. मला काहीतरी व्हिडिओमध्ये सांगायच्या होत्या 1-2 गोष्टी, पण मला आता आठवत नाही आहे. त्यामुळं मला वाटतं की आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि